हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मा कॅन्डिडेट साठी वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स IT डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचे अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. याच्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज किंवा डायरेक्ट कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर मित्रांनो, हे वॅकन्सी जे आलेले आहेत, वॅकन्सी नोटिफिकेशन जे आलेले कुठून आलेले हे बघू शकता मित्रांनो. हे ऑफिशियल साईट आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या काही वॅकन्सी डिस्कस केले जातात सर्व ऑफिशियल साईट जे असतात त्यावरचे नोटिफिकेशन दाखवले जातात. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कुठून आलेले आहेत, कुठे आहेत वॅकन्सी? नायपर हैदराबाद. तर मित्रांनो, नायपर हे इन्स्टिट्यूट जे आहे याच्यामध्ये वॅकन्सी आलेले आहेत. तर या ऑफिशियल साईटवर आल्याच्या नंतर करिअर आणि रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर जे पहिलं नोटिफिकेशन असणार आहे यामध्ये मित्रांनो वॅकन्सी असणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता ऍडव्हर्टाइजमेंट फॉर फॅकल्टी रिक्रुटमेंट एम्प्लॉय नोटिफिकेशन नायपर हैदराबाद. तर मित्रांनो, हे PDF डाउनलोड करून आपण सर्व गोष्टी व्यवस्थित डिस्कस करणार आहेत की लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असेल, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असतील, स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असेल. तर मित्रांनो, हे ऑफिशियल जे PDF आहे ही डाउनलोड केलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च म्हणजे नायपर हैदराबाद मध्ये वॅकन्सी असणार आहेत. तर मित्रांनो, ह्या अप्लिकेशनची जे स्टार्ट डेट आहे हे ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. तर मित्रांनो, ह्याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे तर ती असणार आहे मित्रांनो 23 फेब 2025. तर मित्रांनो, तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये जेवढ्या पण वॅकन्सी ज्यांच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर ती लास्ट डेट किती असणार आहे मित्रांनो 23 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, ऑलरेडी अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे त्यासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण इथे टोटल वॅकन्सी जे आहेत ते बघणार आहेत. इथे जर बघू शकता तर इथे जेवढे पण आपले सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट वाईज मित्रांनो इथे वॅकन्सी असणार आहे. जसं की पहिले इथं बघितलं तर फार्मास्युटिक्स. तर फार्मास्युटिक्स साठी पण मित्रांनो नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहे? एक असणार आहे. आणि ती पोस्ट कोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहे मित्रांनो? जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे. आणि मित्रांनो, एज लिमिट पण इथे तुम्ही लास्टच्या कॉलम मध्ये बघू शकता किती असणार आहे? 15 इयर. तर मित्रांनो, इथे एज लिमिटचं जर लास्टच्या कॉलम बघितलं तर वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज वेगवेगळी एज लिमिट आहे. आणि सब्जेक्ट वाईज मित्रांनो कॅटेगरीसाठी किंवा जनरल साठी जी वॅकन्सी असणार आहे ती इथे रिझर्वेशनच्या सेक्शन मध्ये समजणार आहे. तर इथे जर बघितलं तर सर्वच सब्जेक्ट साठी एक एक पोस्ट असणार आहे. आणि मित्रांनो, सब्जेक्ट वाईज जो पे लेवल असणार आहे तो पण किती डिफरंट असेल. ह्याच्यामध्ये जर बघितलं फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल अनालिसिस, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइस, फार्मास्युटिकल अनालिसिस, फार्माकोलॉजी अँड टॅक्झोकॉलॉजी, रेग्युलेटरी टॅक्झोकॉलॉजी, प्रोसेस केमिस्ट्री, त्याच्यानंतर मायक्रो इन्फॉर्मेशन, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. म्हणजे मित्रांनो, इथे जे पोझिशन आहेत त्या 3 वेगळ्या आहेत. एक असणार आहे प्रोफेसर, दुसरा असणार आहे असोसिएट प्रोफेसर आणि थर्ड जे असणार आहे असिस्टंट प्रोफेसर. या 3 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे, डेजिग्नेशन असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर या 5 वॅकन्सी असिस्टंट प्रोफेसर साठी, असोसिएट प्रोफेसर साठी इथे जर बघितलं मित्रांनो तर इथे 4 वॅकन्सी आणि प्रोफेसर साठी मित्रांनो इथे 4 वॅकन्सीज असणार आहेत. अशा टोटल वॅकन्सीज असतील. आणि ह्याच्यामध्ये समोर तुम्ही कॅटेगरीमध्ये बघू शकता जास्त तर जनरल साठीच वॅकन्सी आहेत. म्हणजे सर्व कॅटेगरीचे स्टुडंट इथे अप्लाय करू शकतील. पण काही वॅकन्सी मध्ये इथे बघू शकता मेडिकल डिव्हाइसेस ओबीसी साठी आहे, फार्मास्युटिकल अनालिसिस वाली SC साठी आहे. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही अप्लिकेशन करू शकता. त्यानंतर EWS साठी पण वॅकन्सी असणार आहे इथे. तर त्या पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन करायचे. आणि लास्टच्या कॉलम मध्ये एज क्रायटेरिया, तो एज क्रायटेरिया पण तुम्ही हे करा. त्याच्यानंतर मित्रांनो खाली जे आहे ते डिटेल मध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, राईट. आता इथे जर आपण बघितलं वरती तर एक एक पोस्ट असणार आहेत स्पेशलायझेशन मध्ये. तर त्यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे ते एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन मध्ये इसेन्शियल मध्ये बघायचे. इथे जर बघितलं आपण तर या सर्व पोस्ट साठी मित्रांनो PhD विथ फर्स्ट क्लास और इक्वॅलेंट ग्रेड ॲट प्रोसिडिंग डिग्री appropriate branch, a very good academic record throughout
and at least 10 year of teaching, research, industrial experience with published work of high quality, well recognized, established reputation for having mode. तर मित्रांनो हे जे आहे सर्व या इसेन्शियल गोष्टी तुमच्या असणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर डिझायरेबल एक्सपिरियन्स, तर ज्यासाठी पोस्ट असणार आहे समजा ही फार्मास्युटिक्सची आहे, तर मित्रांनो डिझायरेबल एक्सपिरियन्स मध्ये फार्मास्युटिक्सचे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या इथे असणार आहेत. तर मित्रांनो ही जे पीडीएफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. तर तुमची पीएचडी वगैरे झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रीड करा. तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर मित्रांनो लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म करायचे. तर सब्जेक्ट वाईज तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघायचे. आता सेकंड क्वेश्चन असा आहे की सर यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचंय. तर मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन यासाठी करायचं असेल तर तुम्हाला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो साईटवर अवेलेबल असेल तर तो फॉर्म फिल करावा लागेल. आणि तो फॉर्म फिल केल्याच्या नंतर मित्रांनो इथे जो मेन्शन केलेला ऍड्रेस आहे म्हणजे कसं हे डाउनलोड करायचंय तुम्हाला आणि तो फॉर्म फिल करायचा आहे. आणि तो फॉर्म फिल केल्याच्या नंतर त्या फॉर्मला मित्रांनो तुमचे सर्व एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे कसं तो सर्व मार्क मेमो 10th 12th डिग्री नंतर एम फॉर्म पीएचडी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे त्यांचं झेरॉक्स करायचंय, त्याचा सेल्फ अटेस्टेड करायचंय आणि त्या फॉर्मला अटॅच करायचंय आणि तो ऍप्लिकेशन फॉर्म मित्रांनो या मेन्शन केलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचंय. नायपर हैदराबाद, बालानगर हैदराबाद. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो या ऍड्रेसवरती तुम्हाला स्पीड पोस्ट करायचंय. सोबतच मित्रांनो या ईमेल आयडी वर सॉफ्ट कॉपी पण पाठवायची. एक्सेल किंवा पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो सॉफ्ट कॉपी पण पाठवायचे. या ऍड्रेसवर सगळ्या गोष्टी पाठवायच्यात. आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन किती असणार आहे ती असणार मित्रांनो 23 फेब. तर याच्या आधी तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तिथे गेलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही मित्रांनो ऍप्लिकेशन करायचंय. तर मित्रांनो हा वॅकन्सीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो फार्मा कोविजिलन्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असता तर कॉन्टॅक्ट नक्की करा. थँक्यू.